नमस्कार सगळ्यांना. लाडकी बहीणबाबत एक महत्त्वाची माहिती आली आहे. आत्ता तुम्हाला आजच ₹2100 जे आहे तुमच्या खात्यात पडणार आहेत. तर आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणती कामं करायची आणि कुठल्या महिला पात्र ठरलेल्या आहेत, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण आता थोडे नियम आहेत ते चेंज झालेले आहेत. काही 4 नियम आहेत महत्त्वाचे. त्या नियमात जर तुम्ही बसत असाल, तरच तुम्हाला इथून पुढे पैसे येतील. तुम्हाला जर आधी हप्ते आले असतील, पण आता 6व्या हप्त्यासाठी काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळावेच लागतील. त्या नियमात तुम्ही जर बसत नसाल, तर मात्र तुम्हाला जे आहेत ते पैसे काही येणार नाहीत. त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे. बघा आता सगळ्यांना माहिती आहे निवडणुकी झाल्यात, सगळं झालंय. रिझल्टही लागलेला आहे. महायुती सरकार आलेलं आहे आपलं. ठीक आहे. पण आता फक्त सरकार स्थापन व्हायचं बाकी आहे. पण त्याच्या आधीच पैसे यावेत असं सगळ्यांना वाटतंय. लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता मिळावा असं म्हणणं आहे. ठीक आहे. पण आता एकनाथ शिंदे म्हणाले होते आपल्याला, की तुम्हाला आपण नोव्हेंबरमध्येच म्हणजे डिसेंबरचे जे पैसे आहेत, ते नोव्हेंबरमध्येच देण्यात येणार आहेत. पण अजूनही पैसे आले नाहीत. तर आज पैसे येणार आहेत. आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला बँक खात्यावर लक्ष ठेवायचं तुमच्या आणि तुम्हाला कोणाला पैसे आलेत का, ते पण कमेंटमध्ये सांगा मला. ₹21 कोणाला आले आहेत का? किंवा डिसेंबरचा हप्ता आला का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण पैसे यायला चालू झालेत आणि आज शेवटचा दिवस आहे. आज पैसे नक्की येणार आहेत. तुम्हाला तुमच्या खात्यावर लक्ष ठेवायचं आहे. काही करून तुम्ही आज SMS चेक करत राहा. बँकेचे जे आपले ॲप असतात ते चेक करत राहा किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन तुम्ही विचारू शकता. त्यामुळे आज पैसे येतील. ₹21 तुम्हाला येणार आहेत. 10 जिल्हे आहेत. त्या 10 जिल्ह्यातच आज पैसे येतील. ठीक आहे. तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. स्किप करू नका. मी तुम्हाला सांगणार की 10 जिल्हे कोणते आहेत. ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की महायुती सरकार आलेलं आहे ते भरघोस मतांनी विजय झालेला आहे. ठीक आहे. यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे तो लाडक्या बहिणीचा, त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. त्यांनी महायुती सरकारने स्वतः लाडक्या बहिणीचे आभार मानले आहेत, की तुमच्या पाठिंब्यामुळेच आज एवढा मोठा विजय जो आहे तो प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणीचा आभार मानले. तसेच लाडक्या बहिणी ज्या आहेत तेव्हा त्या पण एकनाथ शिंदे यांच्या औक्षणासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यांनी औक्षण केलं तेव्हा पण एकनाथ शिंदे यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचे आभार मानले आणि अशाच पाठिंबा राहू द्या समोर आपल्या पाठीशी असं पण म्हणाले. त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आता 8 दिवस उलटून गेले, रिझल्ट लागू नाही, तरी पैसे काही आले नाहीयेत. ठीक आहे. जर तुम्हाला पैसे आले असतील नक्की सांगा कमेंटमध्ये. मी कळेलच आपल्याला पैसे आलेत की नाही. बघा तसंच एकनाथ शिंदे म्हणतायत, की कुठल्याही पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी सर्वात मोठं आहे. त्याच्यावरून दिसून येतं, की तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीयेत. एकनाथ शिंदे तुम्हाला पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यात टाकणारच आहे. ठीक आहे. त्यांनी तेव्हा घोषणा करतील, जेव्हा आदेश देतील, तेव्हा तुम्हाला पैसे येतीलच. ठीक आहे. त्यांनी घोषणा केलेली आहे, की आता पैसे मिळायला हवेत लाडक्या बहिणींना. त्यामुळे ते म्हणतात, की लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि सर्वात मोठं हेच पद आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळवून देणं हे माझं काम आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील. पण त्यासाठी काही नियम आणि काही अटी आहेत, त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. तसेच जिल्हे म्हणजे कुठले-कुठले पुणे, कोल्हापूर, तसेच मुंबई. तुमचा जिल्हा कोणता आहे? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपल्याला कळेल, की कुठल्या-कुठल्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत. ठीक आहे. जिल्हा नक्की कमेंटमध्ये सांगा. आता 4 नियम जे आहेत ते नियम आपण सांगतो इथे. चला बघा. तर आता बघा बँकेचा नियम पहिला म्हणजे काय आहे? आता इथून पुढे तुम्हाला ठराविक बँक असतील तरच तुमचे पैसे येणार आहेत. त्या बँकांची लिस्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकली आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. त्यात पूर्ण लिस्ट आहे. नॅशनल बँका आणि प्रायव्हेट बँका. पूर्ण बँकांची लिस्ट आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर तो आत्ताचा लास्टचा व्हिडिओ आहे. तो तुम्ही याच्या आधी जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, की या बँकांची लिस्ट त्या बँका जर तुमची बँक त्या लिस्टमध्ये असेल तरच मात्र तुम्हाला इथून पुढे पैसे येतील. दुसरी कुठली बँक असेल तर पैसे येण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही आता तुमची बँक चेक करा. आधी कुठली लॉग इन करा किंवा लॉग इन केल्यावर दिसेलच, की तुमची आधीची बँक कुठली होती किंवा आधी पैसे कुठे पडले होते किंवा तुमच्या बँकचं नाव डायरेक्ट दिसून जाईल. तुमची बँक जर त्या लिस्टमध्ये नसेल व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे पहिला नियम बँकेचा आहे. तसंच पोस्ट खात्याचं काय आहे? जर तुम्हाला तुमचं पोस्ट खातं तुम्ही ओपन केलं असेल आणि तुम्ही फॉर्ममध्ये देताना बँकचं डिटेल्स दिले असतील. ठीक आहे. बँकेचं नाव वगैरे दिलं असेल, तर तुम्हाला पोस्ट खात्यात पैसे न येता बँक खात्यात पैसे येतील. ज्या बँक खात्याला तुमचा आधार लिंक असेल त्याच बँक खात्याला तुम्हाला पैसे येतील. पण जर तुम्हाला याच्या आधी पैसे पडले असतील पोस्ट खात्यामध्ये, ठीक आहे, पोस्टच्या खात्यात तुमचे पैसे पडले असतील, तर तुम्हाला इथून इथून पुढे पण पोस्टाच्या खात्यातच पैसे येतील, बँकेत पैसे येणार नाहीत. पण ज्यांना ₹1 आला नाही त्यांचं पोस्टाचं खातं पण आहे आणि तुम्ही फॉर्ममध्ये भरताना बँक खातं पण दिलं आहे, तर त्यांना बँकेत पैसे येतील. तर तुम्हाला एक करायचं की तुम्ही जी बँक दिली आहे त्याला आधार लिंक करून घ्यायचं. कारण पोस्टाच्या खात्यात पैसे येणार नाहीत. तुम्हाला त्याच बँकेत पैसे येतील जी बँक तुम्ही फॉर्म भरताना दिली होती. पण याच्या आधी ज्यांनी पोस्टाच्या खात्यात पैसे आलेत त्यांना मात्र पोस्टाच्या खात्यातच पैसे पडू लागले इथून पुढे. त्यामुळे त्यांनी टेन्शन घ्यायचं गरज नाही. पण ज्यांचे 2-2 अकाउंट आहेत, बँकेत पण आहे, पोस्टाच्या खात्यात पण आहे, त्यांना मात्र एक काम करायचं, त्यांना आपल्या बँकेतच पैसे येणार आहेत. त्यामुळे त्यांना बँकेत आधार लिंक करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या बँकेत तुम्ही जा आणि आधार लिंक करून घ्या, जेणेकरून पैसे येण्यास अडचण येणार नाही. पोस्टाचं खातं म्हणून निवांत राहू नका. कारण आता
बँकेतच पैसे येणार. ज्यांना पोस्टाच्या खात्यात आधी पैसे आलेत त्यांना इथून पुढे पोस्टाचेच पैसे येत राहतील. ठीक आहे. त्यामुळे त्यांचं काही टेन्शन नाही. आता आपण सविस्तर नियम, आता पहिला नियम हा झाला बँकेचा. आता बरेच नियम आहेत. त्यापैकी 4 नियम महत्त्वाचे आहेत. तेच आपले लागू होणार आहेत. ते मला माहिती आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा एक हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं होतं. त्यात साईन करायची होती. त्यात बरेच नियम होते. त्या नियमात तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला फॉर्म भरायचा होता. ठीक आहे. सगळ्यांनी वाचलं असेल ते. त्यामुळे ते नियम तर झालेत. ते नियम तर आहेतच. अजून अजून 3 नियम आहेत ज्याच्यामुळे तुम्ही त्यात बसत असाल तरच तुम्हाला तिथून पुढे पैसे येतील. याच्या आधी तुम्हाला जर हप्ते आले असतील तर मात्र मात्र हा 6वा हप्ता हा येणार नाही. कारण हे नियम जे आहेत ते आता लागू होणार आहेत. तसेच हे जी अर्ज पडताळणी आहे ती चालू झालेली आहे. त्याच्यामुळे आता अ, जे 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 काय म्हणतो आपण पात्र असणार त्यांनाच आता इथून पुढे पैसे मिळतील. अपात्रांना पैसे मिळणार नाहीत. ते आता अर्ज पडताळणीमध्ये कळूनच येईल की कोणाकोणाचे नियम आहेत, काय कोणी नियमात बसतंय का, हे सगळं चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की नियम वाचलेच असेल. आता दुसरा नियम मी सांगणार आहे. जर तुमच्या घरात 4 चाकी असेल, ठीक आहे, 4 चाकी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यात ट्रक वगळून ट्रक वगळायचे. म्हणजे ट्रक असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर 4 चाकी फोर व्हीलर असेल चांगली तर मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत. हे RTOकडनं डिटेल्स मागवण्यात आलेले आहेत. त्यामुळे सरकारकडनं सगळे डिटेल्स चेक होणार आहेत. RTOकडून डिटेल्स मागवणार आहेत. कोणाकोणाच्या ह्याच्यात किती-किती 4 चाकी आहेत वगैरे. त्यामुळे जर तुमच्या घरात 4 चाकी असेल तर तुम्हाला आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. आधी पैसे मिळाले असतील तर ते मात्र वसूल होऊ शकतात. पण 6वा हप्ता मात्र अजिबातच येणार नाही. कन्फर्म आहे हे. कारण तुमच्या घरात 4 चाकी आहे म्हणजे तुमची आर्थिक स्थिती जी चांगली आहे. त्यामुळे तुमच्या घरात जर 4 चाकी असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मात्र पैसे काही येणार नाहीत. हा महत्त्वाचा नियम आहे. कारण त्यांनी RTOकडनं लिस्ट मागवली आहे. ठीक आहे. त्यामुळे आता हे लवकरच कळणार आहे. तसेच तिसरा नियम म्हणजे आता बघा कौटुंबिक शिधापत्रिका. आता बघा सगळ्यांना माहिती आहे की आपण फॉर्म भरताना शिधापत्रिका दिली होती. पण याच्या एक महत्त्वाचं म्हणजे एका शिधापत्रिकेवर फक्त 2च महिलांना लाभ होऊ शकत होता. ठीक आहे. जर आता तुमचं जॉईंट फॅमिली असेल किंवा एकत्र कुटुंब पद्धती असेल, त्यात 4 महिला असतील आणि तुमचं रेशन कार्ड सेमच असेल, एकच रेशन कार्ड सगळ्यांची नावं असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. एकतर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे की तुम्हाला रेशन कार्ड वेगवेगळं करावं लागणार आहे. कारण एका रेशन कार्डवर फक्त 2 महिलांना पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. त्यामुळे जर एका एका कुटुंबात 4 महिला असतील आणि त्यांचं नाव एकाच शिधापत्रिकेवर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. हा एक महत्त्वाचा नियम झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल तर तुम्हाला तुमचं रेशन कार्ड वेगळं करणं गरजेचं आहे. तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढावं लागेल. ज्यात फक्त 2 महिला असल्या पाहिजे, जास्तीत जास्त महिलांची नावं असली पाहिजेत. हा एक तिसरा नियम तुम्हाला लागू झालेला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे नियम आहेत. आणि अजून एक नियम म्हणजे जर तुमच्या घरात कोण सरकारी कर्मचारी असतील किंवा सरकारी ह्याच्यात काम करत असतील किंवा खासदार, आमदार असतील, माजी आमदार जरी असतील तरी मात्र तुम्हाला आता इथून पुढे पैसे जे आहेत ते काही मिळणार नाहीत. त्यामुळे हे जे 4 नियम आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतील. नाहीतर तुम्हाला आता इथून पुढे पैसे येणार नाहीत. जर हे 4 नियमात तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला पैसे काही मिळणार नाही. पण एवढं आहे की जे पात्र आहेत त्यांना आजपासून पैशाला चालू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्यावर लक्ष ठेवा. काहीही करून तुम्ही SMS चेक करा, तुमचा ॲप चेक करा किंवा बँकेत जाऊन चेक करा. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आधार लिंक आहे का नाही चेक करा. तुम्हाला पैसे येत नसतील तर. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.